नमस्कार मित्रांनो, हे बघा आज तुम्हाला मी गाडी चालवताना कशी चालवायची, गिअर कशी शिफ्ट करायचे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कुठले वाहतूक नियमांचे पालन करायचे थोडक्यात सांगणार आहे. हे बघा, पहिलेच तुम्ही गाडीत बसले का तुम्हाला सीट ॲडजस्ट करायचे. या सीटाच्या खाली क्लिप असते, ती क्लिपवर उचलून सीट तुम्हाला ॲडजस्ट करायचे. ते पण असं ॲडजस्ट करायचे की तुमचा पायाने क्लच हा पूर्ण दाबला गेला पाहिजे आणि तुमचा हा जो गुडघा आहे हा इथं डॅशबोर्डला घासला नाही गेला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही क्लच दाबणार त्यावेळेस, म्हणजे ह्या ठिकाणी तुमचं गुडघं लागलं नको पाहिजे, हा पाय घासला नाही गेला पाहिजे याला. तर असं तुम्हाला सीटाची सेटिंग करायची आहे. कारण की सीट व्यवस्थित तुम्ही सेट केलेलं असेल तरच तुम्ही योग्य प्रकारे गाडी चालवू शकतात. ते जर जास्त पुढे असेल तरी तुम्ही गाडी व्यवस्थित चालवू नाही शकणार आणि जास्त मागे असणार तरी तुम्ही गाडी व्यवस्थित चालवू नाही शकणार. तर हे बघा, सर्वप्रथम गाडीत बसल्यानंतर तुम्हाला सीट बेल्ट लावायचे. तर हे बघा, सीट बेल्ट लावताना काय करायचे, आता मी ड्रायव्हिंग सीट जेवढं बसलो आहे म्हणजे ड्रायव्हिंग सीटवर बसलो आहे, तर उजव्या हाताने हा सीट बेल्ट बघा असा ओढायचा आहे आणि डाव्या हाताने ही क्लिप धरून ह्या क्लिपमध्ये अटकून द्यायचे. आता तसंच जर डाव्या साईडला बसले तुम्ही म्हणजे किन्नर साईडला, तर त्यावेळेस तुम्हाला डाव्या हाताकन ओढा तो बेल्ट आणि ही उजव्या हाताकन क्लिप इथं लावा, म्हणजे सीट बेल्ट सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे लावता आला पाहिजे. तर हे बघा, साईड मिरर सेट असलेले पाहिजे. त्याच्यानंतर बघा, गाडी चालू करताना तुम्हाला हे स्विच इग्निशन एकदा चालू केलं मग हे लाईट बंद झाले मधले का तरच तुम्हाला सेल मारायचा आहे, म्हणजे गाडी चालू करायची आहे. बघा, आता मी पूर्ण क्लच दाबला आहे आणि गाडी चालू करतोय. गाडी चालू झाली. आता मी पहिले फर्स्ट गिअर टाकणार. मग फर्स्ट गिअर कसा न्यूट्रलमधून लेफ्ट साईडला प्रेस करून पुढच्या दिशेने, म्हणजे न्यूट्रलमधून लेफ्ट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने पहिला. ह्या अशा प्रकारे मला गिअर शिफ्टिंग मी तुम्हाला करून दाखवणार आहे. फर्स्ट गिअर टाकला का मग तुम्हाला हँडब्रेक काढायचा आहे. हे बघा, हँडब्रेक काढताना तुम्हाला हलकासा हँडब्रेक वर उचलायचा आहे, बटन दाबून वर उचलून मग खाली ठेवायचा आहे. नंतर क्लच सोडताना क्लच अतिशय हळूहळू सोडायचा आहे आणि 70% सोडायचा आहे. आणि गाडी एकदाची रनिंगमध्ये आली का मग पूर्ण सोडायचा आहे. पण तुम्ही जोरात सोडत गेले क्लच का गाडी जागेवर बंद पडत जाणार. तर हे बघा, हा फर्स्ट गिअर आहे. तुम्हाला स्पीडनुसार गिअर शिफ्टिंग करायची. सेकंड गिअर टाकताना तुम्हाला क्लच पूर्ण दाबून न्यूट्रलमध्ये येऊन लेफ्ट साईड प्रेस करून मागे ओढून गिरायचे गिअर लिव्हर. हा झाला सेकंड गिअर. थर्ड गिअर टाकताना पण तुम्हाला क्लच दाबायचा आहे, न्यूट्रलमध्ये गिअर लिव्हर आणून सरळ पुढे न्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चौथा गिअर टाकताना पण क्लच दाबायचा आहे, न्यूट्रलमध्ये येऊन हे गिअर लिव्हर सरळ मागे ओढून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी टर्न आहे त्याच्यामुळे मी स्पीड कमी करतोय आणि कुठलाही टर्न असला का आपल्याला स्पीड कमी करायची आहे आणि थर्ड गिअर करायचा आहे. थर्ड गिअर कसा आहे, क्लच दाबायचा आहे, न्यूट्रलमध्ये येऊन सरळ पुढच्या दिशेने. आता या ठिकाणी रोड साईन आहेत, या ठिकाणी आपल्याला नियमांचं पालन करायचं आहे. समोर म्हणजे नागमोडी वळण आहे, त्याच्यानंतर 30चा स्पीड लिमिट आहे, तर आपल्याला हे स्पीड लिमिट क्रॉस करायचं नाही आहे. समोर रिफ्लेक्टर आहे. टर्नवर कधी ही गाडी तुमची हळू पाहिजे आणि तुम्ही साईडनी सोडायची. टर्नवर कधी ही साईड सोडायची नाही. जास्त करून अपघात हे टर्नवरच असतात आणि म्हणजे टर्नवर होत असतात आणि जास्त स्पीडने होत असतात. तर हा आता तिसरा गिअर आहे. चौथा गिअर टाकताना काय करायचे, क्लच दाबायचे आहे, एक्सिलेटर सोडायचे, न्यूट्रलमध्ये गिअर लिव्हर आणून सरळ मागे ओढून घ्यायचे. त्याच्यानंतर आता पाचवा गिअर टाकताना, पाचवा गिअर थोडा कठीण आहे, स्पीड थोडा जास्त पाहिजे. क्लच दाबायचा आहे, गिअर लिव्हर न्यूट्रलमध्ये आणून राईट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने न्यायचे. अशा प्रकारे आपण 1 ते 5 गिअर वाढवले. आता आपल्याला गिअर कमी करायचे. गिअर कमी करताना पण तुम्हाला क्लच पूर्ण दाबायचे आहे, म्हणजे प्रत्येकडे गिअर शिफ्ट करताना तुम्हाला क्लच पूर्ण दाबायचा आहे. पाचव्यातून चौथा गिअर करताना काही जण दुसरा गिअर करून घेतात. ते काय करतात, जास्त लेफ्ट साईडला गिअर लिव्हर घेऊन मागे ओढून घेतात. तुम्हाला पाचव्यातून चौथा गिअर करताना क्लच दाबायचा आहे, 1 सेकंद न्यूट्रलमध्ये स्टॉप घेऊन सरळ मागे ओढायचे. कारण की चौथा गिअर हा न्यूट्रलच्या मागे आहे. त्याच्यानंतर आपण थर्ड गिअर टाकताना न्यूट्रलमध्ये येऊन लगेच पुढच्या दिशेने न्यायचे. नंतर सेकंड गिअर करताना न्यूट्रलमध्ये येऊन लेफ्ट साईड प्रेस करून मागे ओढून घ्यायचे गिअर लिव्हर, म्हणजे न्यूट्रलमध्ये यायचं आणि तिथून गिअर शिफ्ट करायचा. नंतर फर्स्ट गिअर करताना न्यूट्रलमध्ये येऊन सरळ पुढच्या दिशेने तुम्ही गिअर लिव्हर न्यायचे किंवा डायरेक्ट सुद्धा तुम्ही लेफ्ट साईड प्रेस करून पुढे नेऊ शकता. पण न्यूट्रलमध्ये 1 सेकंद स्टॉप घेऊन तुम्ही तिथून गिअर शिफ्टिंग केलं तर गिअर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजतात आणि शिफ्ट होतात, म्हणजे तुम्ही शिफ्ट करू शकता. आता त्या ठिकाणी मी गाडी थांबवली आणि इथून मला युटर्न घ्यायचा आहे. तर मी काय करणार, पहिले राईट साईड इंडिकेटर देणार. राईट साईड इंडिकेटर दिलं कारण की मला राईट साईडला युटर्न घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी ह्या मिररमध्ये बघून मागे
कुठलं वाहन येत नाही याची खात्री करून घेणार. म्हणजे रस्ता क्लिअर पाहिजे, पुढे पण रस्ता क्लिअर पाहिजे मला. आता मी काय करणार, गाडी थोडीशी चालमध्ये आली रनिंगमध्ये का पूर्ण स्टिअरिंग फिरून घेणार. स्थिर गाडी स्टिअरिंग फिरवायची नाही. आता मी पूर्ण स्टिअरिंग राईट साईडला फिरवलं होतं. आता जसं काही गाडीचे बोनट सरळ आलं मी 1.5 राऊंड वापस करीन या स्टिअरिंगचा. तुम्हाला समजावं म्हणून मी 1.5 राऊंड स्टिअरिंगचा वापस करून दाखवला. म्हणजे हा लोगो तुम्हाला 2 वेळेस सरळ करायचा आहे. तुमची गाडी सरळ पोझिशनला चालायला लागेल. आता परत तुम्हाला 1 ते 5 गिअर वाढून कमी करून दाखवतो. हे बघा, फर्स्ट गिअर लगेच न्यूट्रलमध्ये 1 सेकंद स्टॉप करून मी सेकंड गिअर टाकला. लगेच थर्ड गिअर टाकताना न्यूट्रलमध्ये येऊन सरळ पुढच्या दिशेने तिसरा. चौथा गिअर टाकताना पण मी न्यूट्रलमध्ये 1 सेकंद स्टॉप घेऊन सरळ मागे ओढून गेलो. म्हणजे न्यूट्रल हा थर्ड गिअर आणि फोर्थ गिअरच्या मध्यभागी आहे. त्याच्यानंतर आता 5वा गिअर टाकताना मी क्लच दाबणार, राईट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने गिअर लिव्हर नेणार. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही जर न्यूट्रलमध्ये 1 सेकंद स्टॉप घेतात शिकताना फक्त, त्यावेळेस तुम्ही स्टॉप घ्यायचा आणि तिथून गिअर कोणत्या दिशेने शिफ्ट करायचा आहे हे ठरवून घ्यायचं, तरच तो योग्य गिअर पडतो. पण तुम्ही डायरेक्ट गिअर टाकणार तर त्या ठिकाणी तुम्ही गिअर चुकू शकता. आता बघा, 5वा आहे, लगेच चौथा गिअर करणार, न्यूट्रल सरळ मागे, लगेच टर्न आहे थर्ड, न्यूट्रल सरळ पुढच्या दिशेने, न्यूट्रलच्या पुढे थर्ड गिअर, नंतर लगेच सेकंड गिअर करताना न्यूट्रल लेफ्ट साईड प्रेस करून मागच्या दिशेने. तर अशा प्रकारे तुम्हाला शांततेने गिअर शिफ्टिंग करायचे आहे. कारण की एक चुकीचा गिअर हा तुमच्या गाडीला इंजिनला धक्का देऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर 5व्या गिअरमधून डायरेक्ट सेकंड गिअर जोरात टाकला 70च्या स्पीडवरून डायरेक्ट 20च्या स्पीडवर, तर तुमच्या गाडीचं जे पिस्टन असतं त्याला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे गिअर अतिशय समजून आणि विचारपूर्वक टाकायचे आहेत. आता बघा, मी सेकंड गिअर टाकला होता. आता फर्स्ट गिअर टाकताना मी आधी म्हणजे साईडला घेणार आहे गाडी, लेफ्ट साईड इंडिकेटर देणार, मिररमध्ये बघणार साईड क्लिअर आहे का नाही. त्याच्यानंतर साईडला जागा असेल तरच या व्हाईट लेनच्या लेफ्ट साईडला गाडी लावणार. म्हणजे गाडी अशी लावा किंवा चुकीला अडथळा निर्माण होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला गाडी पार्किंग करायची आहे. हा होता सेकंड गिअर. आता माझ्या गाडीचा स्पीड कमी झाला, मी डायरेक्ट न्यूट्रलमध्ये न येता लेफ्ट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने गिअर लिव्हर नेणार फर्स्ट गिअर. म्हणजे तुम्ही न्यूट्रलमध्ये येऊन सुद्धा फर्स्ट गिअर करू शकता किंवा सेकंडमधून लेफ्ट साईड प्रेस करून सुद्धा फर्स्ट गिअर करू शकता. तर अतिशय सावकाशपणे तुम्हाला गिअर शिफ्टिंग करायची, पण न्यूट्रलमध्ये स्टॉप घ्यायचा आणि तिथून गिअर फिरवायचे. त्याच्यानंतर आता मी गाडी थांबवली. आता मी काय करणार, फर्स्ट गिअरमध्ये होती गाडी, आता पहिले मी गिअर लिव्हर न्यूट्रलमध्ये आणणार, नंतर गाडी बंद करून घेणार. गाडी बंद केली का मग हँड ब्रेक ओढणार, बिना बटन दाबायचा ओढणार. नंतर गाडी पूर्णपणे बंद झाली मग मी नंतर फर्स्ट गिअरमध्ये गाडी टाकून देणार. आता सीट बेल्ट काढताना मला काय करायचं आहे, हे बटन आहे इथं प्रेस नाव आहे, हे दाबून द्यायचं आहे म्हणजे सीट बेल्ट निघून जातं. तर असं काळजीपूर्वक तुम्हाला वाहन चालवायचे. धन्यवाद.